आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमस्कार. कालच्या सत्रामध्ये आपण फलश्रुती आणि त्यानंतरचे काही श्लोक बघितले आणि 16व्या श्लोकापर्यंत येऊन आपण थांबलो होतो. इथून पुढे आपण पुढचे 17 पासूनचे श्लोक बघणार आहोत. 17 पासूनचे पुढचे काही श्लोक हे राम आणि लक्ष्मण या दोघांसाठी आहेत. त्यामुळे या श्लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी द्विवचन वापरलेलं आहे. दोघं असं दाखवण्यासाठी हे द्विवचन वापरलेलं आहे. तर हे पुढचे श्लोक आता आपण बघूयात. 17वा श्लोक आहे. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ. हे जे सगळे औनी संपणारे जे सगळे शब्द आहेत ते द्विवचन दर्शवतात. आपण संस्कृत व्याकरणामध्ये जाणार नाही, पण अकारांत पुल्लिंगी शब्दाचं द्विवचन प्रथमेचं अशा प्रकारे दर्शवलं जातं. सो इथे काय म्हटलंय? तरुणौ रूपसंपन्नौ, म्हणजे राम आणि लक्ष्मण अत्यंत तरुण म्हणजेच सशक्त आहेत. त्याचप्रमाणे रूपसंपन्न, अत्यंत रूपसंपन्न, अत्यंत देखणे असे हे दोघं भाऊ आहेत. सुकुमार आहेत, अत्यंत चांगल्या प्रवृत्तीचे असे हे दोघं भाऊ आहेत. आणि महाबलौ म्हणजे अत्यंत पराक्रमी, अत्यंत शक्तिशाली असे हे दोघं भाऊ आहेत. पुढे म्हटलेलं आहे पुंडरीक विशालाक्षौ. पुंडरीक म्हणजे कमळ, कमळासारखे मोठे डोळे असलेले, म्हणजेच अत्यंत सुंदर नेत्र असलेले. रामरक्षेमध्ये अशा प्रकारची संबोधनं प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यासाठी आपण बरेच ठिकाणी पाहिलेली आहेत आणि पुढेही ती येणार आहेत. त्याचा अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्रांचे आणि भरतांचे डोळे अत्यंत सुंदर असे होते. आणि पुढे म्हटलेलं आहे चीर कृष्णा जिनांबरौ. चीर कृष्णाजिन अंबरौ. चीर म्हणजे जे वल्कल धारण करतात. जेव्हा वनवासात असतात तेव्हा वल्कल धारण करायची पद्धत आपल्याकडे होती. तर अशा प्रकारे त्यांनी वल्कल धारण केलेली आहेत. आणि ती वल्कल कसली आहेत? त्यांनी इथे सांगितलेलं आहे की कृष्णाजिनाची आहेत. कृष्णाजिन, कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचं हरिण आणि त्याचं कातडं, म्हणजे काळविटाचं कातडं असावं, पण साधारण काळपट रंगाच्या हरणाचं कातडं त्यांनी वल्कल म्हणून पांघरलेलं आहे किंवा धारण केलेलं आहे. अंबरव म्हणजे वस्त्रासारखं त्यांनी ते धारण केलेलं आहे. वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी जे काही संपत्ती होती आणि जे काही महालातलं राजवाड्यातलं राहणीमान होतं त्या सगळ्याचा त्याग केला होता. आणि त्याच्यामध्येच त्यांनी सगळे उत्तम कपडे, उत्तम दागिने, उत्तम पादत्राणं या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केला होता वनवासात असताना. आणि त्यामुळे हे सगळे वल्कल पांघरून राहायचे. पुढे असं म्हटलेलं आहे फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. फल मूल अशिनौ म्हणजे फळं आणि मुळं भक्षण करून राहणारे, फळं आणि कंदमुळं यांचं सेवन करून राहणारे. दान्तौ म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियांचं आणि वासनांचं दमन केलेलं आहे, म्हणजे नियंत्रणात ठेवलेलं आहे असे दान्तौ. तापसौ, तापसौ म्हणजे तपस्वी, अत्यंत तपस्वी. आणि ब्रह्मचारिणौ म्हणजे ब्रह्माचरण करणारे. ब्रह्माचरण म्हणजे धर्माचरण, धर्माप्रमाणे अत्यंत पवित्र ज्यांचं आचरण आणि वर्तन आहे असे. कोण येथे असे? पुत्रौ दशरथस्येतौ, दशरथाचे हे पुत्र आणि
परत द्विवचन वापरलंय, म्हणजे दशरथाचे हे 2 पुत्र भ्रातरौ म्हणजे 2 भाऊ, एकमेकांचे भाऊ, राम लक्ष्मणौ, राम आणि लक्ष्मण. म्हणजे दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण फल आणि कंदमुलं खाऊन अरण्यात किंवा वनवासात राहत होते आणि त्यांनी आपल्या सगळ्या वासनांचं आणि इंद्रियांचं दमन केलं होतं किंवा नियंत्रणामध्ये ठेवले होते आणि ब्रह्मचरण त्यांनी अंगीकारलं होतं. पुढे असं म्हटलंय, शरण्यौ सर्व सत्वानां श्रेष्ठौ सर्व धनुष्मतां रक्षक कुलनिहंतारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. शरण्यौ सर्व सत्वानां म्हणजे सर्व सत्व म्हणजे सगळे सजीव किंवा सगळे प्राणी, सगळ्या प्राण्यांना ते शरण्यौ म्हणजे शरण देणारे किंवा सगळे प्राणी ज्यांना शरण जायचे, सगळे जीव ज्यांना शरण जातात असे हे सगळ्या प्राण्यांना शरणागती देणारे आणि अत्यंत श्रेष्ठ धनुर्धारी होते. धनुर्धाऱ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सर्व धनुष्मतां, धनुष्यविद्येत अत्यंत पारंगत असलेले असे हे 2 भाऊ होते. आणि त्यांनी काय केलं होतं, रक्षक कुलनिहंतारौ, राक्षस कुळांचा नाश केला होता किंवा राक्षस कुळातल्या राक्षसांचा वध केला होता. आणि हे असे रघुत्तम, रघुकुळातले उत्तम, सर्वोत्तम असे हे 2 भाऊ होते किंवा श्रेष्ठ वीर होते. पुढचा श्लोक आपण बरेचदा म्हणतो, पण तो थोडासा कळायला आणि त्यातले शब्द त्याची फोड करायला थोडा अवघड आहे. आपण जरा व्यवस्थित हा श्लोक बघणार आहोत. तो श्लोक असा आहे, आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ. हा पूर्ण एकच शब्द आहे, आपण जर बघितलं तर एवढा मोठा एकच शब्द आहे. आणि त्याची दुसरी ओळ अशी आहे, रक्षणाय मम राम लक्ष्मण अग्रतः पथि सदैव गच्छताम. तर पहिली ओळ काय आहे, आत्तसज्ज धनुष्यौ ईशस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ. आत्त म्हणजे धारण केलेले, म्हणजे ज्यांच्याकडे आहे ते. सज्ज म्हणजे सज्ज आहेत ते. कशाने सज्ज आहेत, तर धनुष्य म्हणजे धनुष्य, ईशस्पृशौ म्हणजे बाण लावून सज्ज केलेलं धनुष्य. आणि पुढे काय म्हटलंय, अक्षय अशुग निशंग संगिनौ. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, अशुग म्हणजे पुढे जाणारा बाण, निशंग म्हणजे बाणांचा भाता, आणि संगिनौ म्हणजे त्यांच्या जवळ असलेला. म्हणजे थोडक्यात बाण लावून सज्ज केलेलं धनुष्य त्यांच्या हातात होतं आणि अत्यंत वेगाने पुढे जाणारे बाण ज्याच्यामध्ये आहेत असा अक्षय भाता त्यांच्याजवळ होता. आणि मग पुढची ओळ अशी आहे, रक्षणाय मम राम लक्ष्मण अग्रतः पथि सदैव गच्छताम. ह्याच्या मागे एक खूप महत्त्वाची आणि थोडं वेगळी प्रार्थना आहे. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की देव माझ्या पाठीशी आहे. इथे असं म्हटलेलं आहे की असे हे रामचंद्र आणि लक्ष्मण ज्यांच्या हातात धनुष्य आहे, वेगाने पुढे जाणारे बाण आहेत, भाता आहे वगैरे, हे माझ्या रक्षणाकरता माझ्या पुढे चालत आहेत, मागे नाही, माझ्या पुढे. अग्रतः पथि सदैव गच्छताम म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी जर चाललो तर माझं रक्षण होणारच आहे. आणि इथे असाही बरेच याच्यामध्ये अर्थ आहेत की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या पायावर पाय ठेवून किंवा पावलावर पाऊल ठेवून मी पुढे जाणार. म्हणजे हे माझ्यासाठी आदर्श घालून देत आहेत, मला आदर्श जीवन त्यांनी दाखवलेलं आहे, अशा प्रकारे ते माझ्या पुढे चाललेले आहेत. आणि रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा माझ्या समोर ते कायम संरक्षक ढालीसारखे आहेत. म्हणजे माझ्यावर आलेली कुठलीही संकट माझ्या पुढे ते असल्यामुळे ते स्वतःच्या अंगावर घेणार आहेत आणि माझं रक्षण करणार आहेत. अशा दोन्ही प्रकारे याचा अर्थ होतो. म्हणजे एक ते काय करतायत आणि दुसरं मी काय करतोय. त्यांच्या आदर्शावर, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे मी वर्तन करतोय, असाही त्याच्यामध्ये अर्थ आहे. पुढचा श्लोक असा 21वा, सन्नद्ध कवची खड्गी
चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्ध कवची खडगी. सन्नद्ध म्हणजे कायम सज्ज असलेले. कशा प्रकारे सज्ज आहेत ते, तर कवची म्हणजे कवच त्यांनी धारण केलेले, ज्याला आपण चिलखत म्हणतो. ते चिलखत धारण करून ते सज्ज आहेत. खडगी, खडग म्हणजे तलवार. परत एकदा इथे असा उल्लेख आला की रामाकडे किंवा रामलक्ष्मणांकडे तलवार असायची. चाप बाण, चाप बाण म्हणजे परत एकदा धनुष्य बाण. धरो युवा, धरून हातात धरून किंवा हातात घेऊन हे तरुण आणि बलवान लोक तयार असायचे कायम. गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. म्हणजे रामः पातु स लक्ष्मणः, राम स लक्ष्मण म्हणजे लक्ष्मणाबरोबर, पातु म्हणजे संरक्षण करोत. तर असे हे राम लक्ष्मणाबरोबर, लक्ष्मणाला बरोबर घेऊन आमचं सगळं मनोरथ सिद्ध करोत आणि आमचं रक्षण करोत. पुढचा श्लोक आहे, रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. खूप छान विशेषणं याच्यामध्ये आहेत. रामो दाशरथी शूरो. दाशरथी राम, दाशरथी म्हणजे काय, दशरथाचा पुत्र तो दाशरथ. हा दशरथ पुत्र राम अत्यंत शूर आहे. लक्ष्मणानुचरो बली, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्य, लक्ष्मणानं बली, अत्यंत बलवान होते लक्ष्मण सुद्धा. तर असा बलवान मनुष्य सुद्धा ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जातो, असे दाशरथी राम. पुढे काय म्हटलंय, काकुत्स्थ. हे खूप सुंदर विशेषण आहे. रामांच्या पूर्वजांमध्ये एक पुरुंजय नावाचा राजा होता. आणि हे सगळेच रामाचे जे पूर्वज होते ते इतके बलवान आणि गुणशाली बलशाली होते की जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध व्हायचं तेव्हा जर देव हरायला लागले तर ते या राजांना बोलवायचे. तर असंच एकदा देव आणि दानवांमध्ये युद्ध होत होतं. देवांना वाटत होतं की आपला पराभव होतोय, म्हणून देवांनी या पुरुंजय राजाला मदतीला बोलवलं. आणि हा पुरुंजय राजा आपल्या सैन्यासह देवांच्या मदतीला गेला आणि युद्ध करत असताना त्याचा रथ मोडला. रथ मोडल्यावर तो जमिनीवरून युद्ध करायला लागला. इंद्राने ते पाहिलं आणि इंद्र म्हणाला, थांब, असं जमिनीवरनं युद्ध नको करूस, मी बैलाचं रूप घेऊन येतो आणि तू माझ्या पाठीवर, बैलाच्या पाठीवर बस आणि युद्ध कर. मग त्याप्रमाणे इंद्र बैलाच्या रूपाने आला तिथे. त्याच्या पाठीवर बसून, आणि पाठीवर म्हणजे सुद्धा कसं, बैलांच्या पाठीवर ते मोठं हाड असतं ज्याला आपण वशिंडा म्हणतो मराठीत. त्या वशिंडावर बसून पुरुंजयाने युद्ध केलं आणि देवांना विजय मिळवून दिला. हे जे वशिंड आहे याला संस्कृतमध्ये ककुद असा शब्द आहे. त्या ककुदावर बसलेला तो पुरुंजय राजा, म्हणून त्या पुरुंजय राजाला ककुदस्थ किंवा ककुत्स्थ असं नाव प्राप्त झालं. आणि त्या ककुत्स्थाचे वंशज म्हणून काकुत्स्थ. म्हणजे हे सगळे जे राजे होते पुरुंजयापासून पुढचे सगळे, या सगळ्यांना हे काकुत्स्थ हे विशेषण लागू होतं. तर असं हे काकुत्स्थ म्हणजे ककुत्स्थ कुळातले प्रभू रामचंद्र. काकुत्स्थ पुरुष पूर्ण. पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष. भगवान रामचंद्रांना आपण पूर्ण पुरुष म्हणतो, कारण एखाद्या पुरुषामध्ये, आणि पुरुष म्हणजे पुरुष स्त्री अशा अर्थी नाही, तर मनुष्यामध्ये जी कुठली आदर्श लक्षणं असायला हवीत ती सगळी लक्षणं प्रभू रामांमध्ये होती. म्हणून त्यांना आदर्श किंवा पूर्ण पुरुष किंवा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. तर असे जे पूर्ण पुरुष आहेत ककुत्स्थ कुळातले आणि कौसल्येयो, कौसल्येचे पुत्र, आणि परत एकदा म्हटलं रे रघुत्तम, रघुकुळातले सगळ्यात उत्तम. तर असे हे दशरथ पुत्र राम अत्यंत शूर आहेत. लक्ष्मणासारखा
बलशाली मनुष्यसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजेच त्यांचं अनुसरण करतो. ककुत्स कुळातला त्यांचा जन्म आहे आणि हे पूर्ण पुरुष आहेत, कौशल्येचे पुत्र आहेत आणि रघुकुळातले अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम असे हे राजे आहेत. हे सगळं परत भगवान रामचंद्रांचं वर्णन इथे आलेलं आहे. पुढचा श्लोक असा आहे, वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. खूप सोपा आहे हा श्लोक समजायला. वेदांत वेद्यो यज्ञेश. वेदांत वेद्यो दोन प्रकारे त्याचा अर्थ लावता येतो की ज्यांना पूर्ण वेदांचं ज्ञान होतं. वेदांत वेद्यो म्हणजे ज्यांना पूर्ण वेदांचं ज्ञान होतं, किंवा असंही आहे की वेदांत वेद्यो म्हणजे त्या प्रभू रामचंद्रांना जाणून घेण्याचं साधन हे वेदांत आहे. दोन्ही प्रकारे हा अर्थ होतो. वेदांत वेद्यो यज्ञेश. यज्ञेश म्हणजे यज्ञाचा ईश. म्हणजे आपण बघितलं की मखत्राता हे विशेषण त्यांच्यासाठी आलं होतं कारण त्यांनी यज्ञाचं रक्षण केलं होतं. असं हे यज्ञेश. पुराण. पुराण म्हणजे काय? पूर आणि नवीन अशा दोन्ही अर्थाने मिळून पुराण शब्द म्हणजे जे सनातन आहेत, जे इतके जुने आहेत की त्यांना जन्मच नाही आणि तरीसुद्धा ते अत्यंत नवीन म्हणजे आत्ताच्या जगात वावरत आहेत, असे ते पुराण. म्हणजे हे सुद्धा भगवंतासाठी, विष्णूसाठी अशा प्रकारचे विशेषण आपण वापरतो. अनादि, अनंत, पुराण, सनातन हे सगळे समांतर अर्थाचे शब्द आहेत. तर असे हे भगवान रामचंद्र आहेत आणि पुरुषोत्तम आहेत. म्हणजे सगळ्या पुरुषांमध्ये, सगळ्या मानवांमध्ये अत्यंत उत्तम आदर्श जीवन जगलेले आणि आदर्श जीवन कसं जगावं याचं उदाहरण आपल्याला घालून दिलेले असे हे प्रभू रामचंद्र आहेत. आणि ते कसे आहेत? जानकी वल्लभ. सीतेचे पती आहेत. सीतेला अत्यंत प्रिय असे ते सीतेचे पती आहेत. श्रीमान अप्रमेय पराक्रम. अप्रमेय म्हणजे ज्याची मोजदाद करता येत नाही, जे मोजता येत नाही इतका पराक्रम ज्यांनी केलेला आहे, अगणित पराक्रम ज्यांनी केलेला आहे, प्रचंड पराक्रम केलेला आहे, असे हे प्रभू रामचंद्र. पुढे म्हटलेले इत्येतानि जपन नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. आता इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते याचा अर्थ, या श्लोकाचा अर्थ समजून घेताना. इत्येतानि जपेन नित्यम. या स्तोत्राचा जप जे माझे भक्त अत्यंत श्रद्धेने करतात त्यांना अश्वमेधापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त होतं, यात काहीही संशय नाही. आता माझे भक्त म्हणजे कुणाचे भक्त? तर आपण बघितलं की हा रामरक्षा स्तोत्र मंत्र जो आहे तो भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना दिला. म्हणजे भगवान शंकर असं म्हणतात की माझे भक्त म्हणजे शिवभक्त जे आहेत, जे अत्यंत सश्रद्ध अंतःकरणाने या रामरक्षा मंत्राचं पठण करतील, जप करतील, त्यांना निसंशयपणे अश्वमेध यज्ञाचं जे पुण्य त्याहीपेक्षा जास्त पुण्य प्राप्त होईल. पुढे म्हटलेलं आहे रामम दूर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवन्ति नाम भिर्दिव्यैः नते संसारिणो नरः. परत इथे रामांच्या वर्णाचं वर्णन आलेलं आहे. रामम दूर्वादलश्यामम. दुर्वेची जी पानं असतात, दुर्वा ज्या आपण वापरतो पूजेला, ते दुर्वा नावाचं जे गवत असतं त्याची जी पानं असतात, पाती असतात, ती किंचित निळी आणि काळसर रंगाची असतात. त्याप्रमाणे ज्यांचा वर्ण आहे, रामम दूर्वादलश्यामम, दूर्वादलाप्रमाणे ज्यांचा सावळा वर्ण आहे. पद्माक्षम, परत एकदा हे विशेषण आलेलं आहे. पद्म म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळे. पद्माक्ष म्हणजे कमळासारखे डोळे, कमळासारखे सुंदर रेखीव ज्यांचे नेत्र आहेत ते. पीतवाससम, पीत म्हणजे पिवळं आणि वाससम म्हणजे पिवळ्या रंगाची वस्त्र, ज्यांनी पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केलेली आहेत. अशा प्रभू रामचंद्रांचं स्तुवंती नामभिर
दिव्यैहि. अशा श्रीरामांचं अत्यंत दिव्य नाव जे स्तवन करतात किंवा त्या नावाची, त्या श्रीरामांची जे स्तुती करतात, न ते संसारिणो नरः, ते नर म्हणजे ते मनुष्य संसाराच्या जाळ्यातून मुक्त होतात किंवा संसारातून मुक्त होतात, म्हणजेच जन्ममरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होतात किंवा त्यांना मोक्ष लाभतो. पुढे परत प्रभू रामचंद्रांचं वर्णन 26व्या आणि 27व्या श्लोकामध्ये आलेले. रामम लक्ष्मणपूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुत्स्थम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम. ही सगळे विशेषणं आहेत, अत्यंत सोपी आहेत समजायला. राम जे लक्ष्मण पूर्वज म्हणजे लक्ष्मणाचे पूर्वज, म्हणजे लक्ष्मणाचे मोठे भाऊ, लक्ष्मणाच्या आधी जन्माला आलेले. पूर्वज म्हणजे पूर्वीच्या कुळातले किंवा अशा अर्थाने इथे नाही आहे, लक्ष्मणांच्या आधी जन्माला आलेले. रघुवर रघुकुळातले श्रेष्ठ. सीतापती सीतेचे पती. सुंदर अत्यंत सुंदर जे आहेत. काकुत्स्थ म्हणजे ककुस्थ कुळामधले. करुणार्णव, अर्णव म्हणजे सागर समुद्र, करुणेचा जे सागर आहेत. गुणनिधिम गुणांचा खजिना आहेत. विप्रप्रियम, विप्र म्हणजे ब्राह्मण किंवा हुशार लोक, हुशार लोकांना जे प्रिय आहेत, म्हणजेच आपल्यासारख्या सगळ्या समजदार समजूतदार हुशार लोकांना जे प्रिय आहेत आणि जे अत्यंत धार्मिक आहेत. विप्रप्रियम धार्मिकम. पुढे म्हटलेले राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तिम वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम राघवम रावणारिम. पुढे असं म्हटलेलं राजेंद्रम सत्यसंधम. राजेंद्र म्हणजे सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ. इंद्र म्हणजे श्रेष्ठ, आणि आपण सर्वसाधारणपणे इंद्र म्हणजे देवांमधला जो इंद्र आहे सगळ्यात श्रेष्ठ, त्याला आपण इंद्र म्हणतो. पण राजेंद्र म्हणजे राजांमध्ये जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो असा राजेंद्रम सत्यसंधम. सत्यसंधम म्हणजे जोडलेलं आहे, संधी केलेली आहे त्यांनी. सत्याशी जे जोडलेले आहेत किंवा सत्याशी जे निगडीत आहेत किंवा सत्याधिष्ठित ज्यांचं जीवन आहे, सत्यसंधम. दशरथ तनयम दशरथाचे पुत्र. श्यामलम शांतमूर्ती, श्यामल वर्णाचे सावळ्या वर्णाचे आहेत आणि ज्यांची मूर्ती, ज्यांचा चेहरा, ज्यांचे भाव अत्यंत शांत आहेत. रामांचा चेहरा आपण कधीही बघितला तर अत्यंत शांत आणि प्रसन्न असे मूर्ती रामांची नेहमी असते. तर असे हे शांत मूर्ती. वंदे लोकाभिरामम म्हणजे अशा श्रीरामांना वंदे म्हणजे मी वंदन करतो, जे लोकांना प्रिय आहेत, सगळ्या लोकांना अत्यंत प्रिय आहेत. रघुकुल तिलकम. तिलक म्हणजे काय, आपण मस्तकावर जो टिळा धारण करतो त्याला तिलक असं म्हणतात. हे रघुकुलातले तिलक आहेत, म्हणजेच रघुकुळामध्ये हे तिलकाप्रमाणे शोभून दिसतात, उठून दिसतात असे हे प्रभू रामचंद्र. ते राघव आहेत, म्हणजेच परत रघुकुळातले आहेत. आणि रावणारिम, रावणाचे शत्रू आहेत असे हे श्रीराम, त्यांना मी वंदन करतो. पुढचा श्लोक आहे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. रामाय म्हणजे रामाला, रामभद्राय रामभद्राला. रामभद्र म्हणजे अत्यंत पवित्र असा जो, मंगल असा जो प्रभू राम आहे तो. रामचंद्र म्हणजे जो अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर आकर्षक असा जो राम आहे तो. वेधसे, वेधसे म्हणजे प्रजापती, प्रजापती जो राम आहे. ही सगळी त्याची रामांना वापरलेली विशेषणं आहेत. रघुनाथाय, परत एकदा रघुकुळातला जो श्रेष्ठ आहे. नाथाय म्हणजे सगळ्यांचा जो नाथ आहे.
सगळ्यांचा जो तारण करता आहे, संरक्षण देणारा आहे. सीतायाः पतये म्हणजे सीतेच्या पतीला नमः म्हणजे मी नमन करतो किंवा वंदन करतो, नमस्कार करतो. पुढे असं म्हटलेलं आहे, श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीराम राम रघुनंदन राम राम, जे रघुनंदन राम आहेत. परत एकदा हे विशेषण आलेलं आहे. रघुकुळामध्ये इतके श्रेष्ठ राजे होऊन गेले आणि त्या सगळ्यांमध्ये पराकोटीचे मंगल, पराकोटीचे पवित्र, पराकोटीचे पराक्रमी असे हे प्रभू रामचंद्र असल्यामुळे रघुनंदन, रघुनाथ हे विशेषण त्यांना बरेचदा वापरले गेलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, हे प्रभू राम कोण आहेत? भरताग्रज. भरत अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्माला आलेला, अग्र म्हणजे पुढे, जन्माला आलेला म्हणजे भरताच्या पुढे किंवा भरताच्या आधी जन्माला आलेले भरताचे मोठे भाऊ. श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम. म्हणजे जरी सुद्धा ते शांत मूर्ती आहेत, सुंदर आहेत, देखणे आहेत, कमलनयन आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी एकदा ते रणांगणात युद्धाला उतरले की अत्यंत पराक्रमी आहेत. रणकर्कश, ज्यांच्या पुढे कुठलेही शत्रू टिकू शकत नाहीत, अत्यंत शूरवीर असे जे आहेत, त्या श्रीरामांना शरणं भव राम राम, त्या प्रभू रामचंद्रांना मी शरण आहे, त्या रामांना मी शरण जातो. पुढे म्हटलेलं आहे, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्र चरणौ, चरणौ म्हणजे दोन्ही पाय, दोन पाय, द्विवचने. परत एकदा इथे, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, मी माझ्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणाचं स्मरण करतो. वचसा गृणामि म्हणजे माझ्या वाणीनी मी त्यांचं गुणवर्णन करतो, त्यांचं गुणगान करतो. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि म्हणजे त्यांना मी साष्टांग प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. आणि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये, या अत्यंत पवित्र अशा प्रभू रामचंद्रांच्या दोन्ही चरणांवर मी शरण जातो, शरणं प्रपद्ये. पुढे म्हटलेलं आहे, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. माझे माता प्रभू रामचंद्र आहेत, माझे पिता प्रभू रामचंद्र आहेत, माझा स्वामी प्रभू रामचंद्र आहेत, माझा सखा प्रभू रामचंद्र आहेत, माझं सगळं काही प्रभू रामचंद्रच आहेत. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, अत्यंत दयाळू असे जे प्रभू रामचंद्र आहेत तेच माझ्यासाठी सगळं काही आहेत, ते माझं सर्वस्व आहेत. नान्यम जाने नैव जाने न जाने, याच्याशिवाय मला काहीही माहिती नाही, कुठल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट जाणत. आणि 3 वेळेला ह्या गोष्टींचा उच्चार केलेला आहे, नैव जाने, नान्यम जाने, नैव जाने न जाने. 3 वेळेला म्हणजे अगदी त्रिकाल सत्य असल्यासारखं हे सांगितलेलं आहे की याच्या पलीकडे मला काहीच माहिती नाही. पुढे परत प्रभू रामचंद्रांचं वर्णन आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. दक्षिण म्हणजे उजवा, वाम म्हणजे डावा. दक्षिणे लक्ष्मण म्हणजे ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत. वामे तु जनकात्मजा, जनकाची आत्मजा म्हणजे जनकाची पुत्री म्हणजे माता सीता. त्यांच्या उजवीकडे लक्ष्मण आहेत, डावीकडे माता सीता आहेत. पुरतो मारुतिर्यस्य, यस्य म्हणजे ज्यांच्या पुढे मारुतीराय आहेत. अशा या रघुनंदन रामाला परत एकदा रघुकुळाचा इथे उल्लेख आलेला आहे. तम वंदे रघुनंदनम, अशा रघुनंदन रामाला
मी वंदन करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. पुढे म्हटलेलं आहे, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. लोकाभिरामम, लोकांना अत्यंत प्रिय असलेले, रणरंगधीरम, रणांगणावर अत्यंत धीर गंभीर प्रकारे युद्ध करणारे, राजीव नेत्रम, परत आपण बघितलं राजीव म्हणजे कमळ, राजीव नेत्रम म्हणजे कमळासारखे ज्यांचे सुंदर रेखीव विशाल नेत्र आहेत ते, आणि रघुवंशनाथम, रघुवंशात सगळ्यात श्रेष्ठ असलेले, कारुण्य रूपम, करुणेची साक्षात मूर्ती असलेले, करुणाकरंतम म्हणजे सगळ्यांवर दया करणारे, करुणा करणारे असे ते, करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. अशा त्या श्रीरामचंद्रांना मी शरण जातो. पुढे म्हटलेलं आहे, मारुतीरायांचं वर्णन आता इथे येतं. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मनोजवम म्हणजे मनाप्रमाणे, मनाचा वेग जसं असतो तेवढ्या वेगाने जे जाऊ शकतं त्याला मनोजव म्हणतात. आपल्याकडे उपनिषदांमध्ये ज्या वेगवेगळ्या ऊर्जा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मनोजवा नावाची एक ऊर्जा सांगितलेली आहे, की जी ऊर्जा मनाप्रमाणे म्हणजे प्रकाशापेक्षाही जास्त वेग आहे त्या ऊर्जेचा आणि मनाच्या वेगाने ती जाऊ शकते, म्हणून मनोजवा म्हटलेले. पण प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणारी ऊर्जा आपल्या उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि आजच्या शास्त्राला हे आता सापडतंय किंवा आता ते त्याच्यावर विचार करतात. असो, तर इथे म्हटलेलं आहे की मनोजवम, मनापेक्षा ज्यांचा वेग जास्ती आहे, मारुततुल्य वेगम म्हणजे वाऱ्यापेक्षा जास्ती वेग किंवा वाऱ्या इतका त्यांचा वेग आहे, जितेंद्रियम जे जितेंद्रिय आहेत, सगळ्या इंद्रियांना त्यांनी जिंकलेलं आहे, ताब्यात ठेवलेलं आहे, बुद्धिमतां वरिष्ठम सगळे जे बुद्धिमान लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठे, सगळ्यात वरिष्ठ, वातात्मजम पवनपुत्र, वाऱ्याचे पुत्र. आपल्याला माहिती आहे हनुमंताला आपण पवनपुत्र म्हणतो. वातात्मजम म्हणजे पवनपुत्र. वानरयूथ मुख्यम, वानरयूथ म्हणजे वानर सेनेचे जे मुख्य आहेत. श्रीराम दूतम प्रभू रामचंद्रांचे जे दूत आहेत, अशा हनुमंताला मी शरण जातो. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पुढचा जो श्लोक आहे तो वाल्मिकी ऋषींबद्दल आहे. अत्यंत सुंदर श्लोक आहे. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकी स्वरूपातल्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. वंदे वाल्मिकी कोकिलम. कसे आहेत ते वाल्मिकी? कूजंतम राम रामेति, राम राम असं ते अत्यंत मधुर कूजन करतायत. कोकिळेचा जो आवाज असतो त्याला कूजन असं म्हणतात. तर त्या कोकिळेप्रमाणेच राम राम अशा नामाचं अत्यंत सुंदर, अत्यंत मधुर पूजन करतायत. मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा, कविता रूपी वेलीच्या शाखेवर ते बसलेले. पक्षी कसे वेलीवर किंवा झाडांवर बसतात तशी ही कोकिळ रूपी वाल्मिकी कवितेच्या शाखेवर बसलेले आहेत आणि राम राम अशा अत्यंत सुंदर, अत्यंत मधुर आणि पवित्र नावाचं ते जप करतायत या पूजन करतायत. अशा वाल्मिकींना मी वंदन करतो. वंदे वाल्मिकी कोकिलम. पुढचा जो श्लोक आहे, आपल्याला जर पूर्ण रामरक्षा येत नसेल, पूर्ण रामरक्षा आपण जर अजून शिकत असू, तर ह्या एकाच श्लोकाचं जरी आपण पठण केलं तरी आपल्याला प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त होते.
तो श्लोक असा आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदाम अपहर्तारम. आपदा म्हणजे संकट, दुःख, त्यांचा अपहर्तार म्हणजे त्यांचा नाश करणारे, सगळ्या दुःखांचा सगळ्या संकटांचा नाश करणारे. दातारम सर्व संपदा, सगळ्या संपदा देणारे. संपदा म्हणजे कुठल्या, सगळी समृद्धी, सुख, ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतील त्या सगळ्या संपदा त्या देणारे. लोकाभिरामम, लोकांना अत्यंत प्रिय असलेले श्रीरामम, प्रभू श्रीराम. भूयो भूयो नमाम्यहम, त्यांना पुन्हा पुन्हा परत परत मी नमस्कार करतो. या प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने काय होतं, भर्जनम भवबीजानां अर्जनम सुखसंपदां तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम. राम राम इति गर्जनम म्हणजे राम नामाची गर्जना किंवा जप किंवा नामस्मरण करावं. म्हणजे काय होतं, भर्जनम भवबीजानां. भवबीज म्हणजे काय, आपण जे काय आपल्या दैनंदिन जीवनात कर्म करत असतो त्या सगळ्या कर्मांची फळं आपल्याला मिळत असतात. चांगल्या कर्मांची चांगली फळं, वाईट कर्मांची वाईट फळं. आणि ही सगळी फळं आपण आपल्याबरोबर पुढच्या जन्मात घेऊन जात असतो. तो विषय खरोखरच खूप मोठा आहे, आपण त्याच्यावर आत्ता चर्चा करणार नाही आहे. पण ही जी फळं आहेत, ही सगळी फळं जाळून टाकता येतात. भर्जनम म्हणजे भाजून किंवा जाळून टाकता येतात, किंवा ते जाळून टाकण्यासाठी अर्जनम सुखसंपदाम, सगळ्या सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी, अर्जन म्हणजे मिळवण्यासाठी. तर्जनम यमदूतानां, तर्जनम म्हणजे घाबरवून टाकण्यासाठी किंवा दूर लोटण्यासाठी, पळवून लावण्यासाठी. कुणाला, यमदूतांना, यमदूतांना किंवा मृत्यूला पळवून लावण्यासाठी. राम राम इति गर्जनम, राम राम असा जप करावा. पुढचा श्लोक असा आहे, रामो राजमणि सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशा चरचमू रामाय तस्मै नमः. आणि पुढचा श्लोक, रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. ह्या दोन श्लोकांचं मिळून एक सौंदर्य असं आहे. आणि परत एकदा बुधकौशिक ऋषींची विद्वत्ता याच्यामध्ये स्पष्ट दिसून येते की राम या शब्दाच्या सगळ्या विभक्ती, प्रथमेपासून संबोधनापर्यंत सगळ्या विभक्ती या दोन श्लोकांमध्ये ओळीने आलेल्या आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, संबोधन अशा सगळ्या विभक्ती इथे आलेल्या आहेत. रामो राजमणी सदा विजयते. राजमणी म्हणजे राजांमध्ये जो मुकुटमणी आहे, उत्तम जो आहे, राम जो राजमणी आहे त्याचा सतत विजयच होतो, जो नेहमी विजयी होतो. सदा विजयते. रामम रमेशम भजे, अशा रामाला, रमेशाला, रमेश म्हणजे रमेचा पती, रमेचा पती म्हणजे नारायण म्हणजे विष्णू, आणि प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार होते म्हणून त्यांना इथे रमेश हे विशेषण वापरलेलं आहे. तर अशा रमेशाला रामेणा भिहता निशाचरचमू, निशाचरांचा चमू म्हणजे निशाचरांचं सैन्य किंवा समुदाय ज्यांनी नष्ट केले, अशा प्रभू रामचंद्रांना रामाय तस्मै नमः, अशा त्या प्रभू रामचंद्रांना मी वंदन करतो किंवा नमन करतो. आणि पुढच्या श्लोकात या पुढच्या विभक्ती आपल्याला दिसतात. रामान्नास्ति परायणम, रामांपेक्षा जास्ती पारंगत, कुशल असा कोणी नाही. रामान्नास्ति परायणम परतरम रामस्य दासोऽस्म्यहं, या प्रभू रामचंद्रांचा मी दास आहे. रामे चित्तलय सदा भवतु मे, माझं चित्त कायम या रामामध्ये लय हो, विलीन हो,
भो राम माम उद्धर. हे राम, संबोधनाला इथे हे राम माझा तू उद्धार कर. पुढचा आणि शेवटचा श्लोक आहे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. आपण काल ही गोष्ट बघितली कालच्या सत्रामध्ये की रामचरित्र जे आहे ते 100 कोटी श्लोकांइतकं विस्तृत आहे. देव, दानव आणि मानव या तिघांनाही तर हवं होतं. आणि मग भगवान शंकरांनी समान वाटणी केली आणि शेवटची 2 अक्षरं जी 3 लोकांमध्ये वाटता आली नाहीत ती त्यांनी स्वतःकडे ठेवली आणि ती 2 अक्षरं म्हणजे राम आहेत. असं हे राम नाम, अशी ही 2 अक्षरं, त्यांचं पावित्र्य आत्ता भगवान महादेव वरानने म्हणजे पार्वतीला सांगतायत. राम राम इति राम इति म्हणजे फक्त राम हे मनोरमे, हे सुमुखे, हे सुंदर भारी आहे. सहस्रनाम तत्तुल्यम, सहस्त्र विष्णूचे जे सहस्त्र नाम आहेत, विष्णू सहस्त्रनाम, त्या विष्णू सहस्त्रनामातल्या पूर्ण सहस्त्रनामांच्या तुलनेचं हे केवळ एक रामनाम आहे. असं शेवटी भगवान महादेव वरानने मनोरमे हे त्यांनी आपल्या पत्नीसाठी म्हणजेच माता पार्वतीसाठी काढलेले उच्चार किंवा त्यांच्यासाठी वापरलेले विशेषण आहे. इथे श्री रामरक्षा स्तोत्र पूर्ण होतं. शेवटी आपण म्हणतो इति श्री बुधकौशिक विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. इथे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण झालेलं आहे. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. हे स्तोत्र मी प्रभू रामचंद्रांना आणि माता सीतेला अर्पण करतो. अशा प्रकारे इथे रामरक्षा पूर्ण झालेली आहे. रामरक्षेचा पूर्ण अर्थ, शब्दाशब्दाचा अर्थ, त्याचा मतित अर्थ आपण अभ्यासला आणि मला खात्री आहे की अर्थ समजल्यानंतर आता आपण सगळे जेव्हा रामरक्षेचं पठण कराल तेव्हा त्याच्यातनं आपल्याला वेगळा आनंद होईल. या रामरक्षेचं पूर्ण सामर्थ्य आता आपल्याला कळलेलं आहे आणि त्या सामर्थ्याची आपल्याला अनुभूती येईल अशी मला खात्री आहे. याचबरोबर या प्रवचनमालेतील हे शेवटचं पुष्प आपल्या चरणी मी अर्पण करतो आणि आपली आज्ञा घेतो. नमस्कार. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.